नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणा असं म्हटलेलं आहे शंभूराज देसाई यांनी। लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्टपणे सांगतात असं देखील देसाईंनी म्हटलंय। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाईंचं हे वक्तव्य आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच नाव आहे, वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच नाव आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणा असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं। आणि या संदर्भात बावनकुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच नाव आहे। पत्रकारांनी ज्यावेळेला शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारलेला होता लाडकी बहीण योजनेवरून, तर त्यावेळेला शंभूराज देसाई यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणा, योजनेचं हेच नाव आहे असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही पण असं म्हणू नका, तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते नाव घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण घ्यायला लागलेत कालपासून, बरोबर ना? म्हणजे नाही काय व्हायचं, थोडस नवीन योजना होती आणि मग योजना घेताना बऱ्याचदा असं व्हायचं अनावधानानं। पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली, तर महिला स्पष्ट सांगतात शिंदे साहेबांनी आणली। त्यामुळे महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे। शंभूराज देसाई एकीकडे म्हणतात की आता की मुख्यमंत्री लाडकी योजना जी बहिणीची आहे ही मुख्यमंत्र्यांनी आणली असं शंभूराज देसाई म्हणतात। बाबा ती मुख्यमंत्री माझी लाडली बहीण नावच आहे, त्याच्यामुळे काही वेगळं स्पष्टीकरणाची गरज नाही।